गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे। गेल्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमेला आशीर्वाद द्यायची इच्छा असून सुद्धा एकंदरीतची परिस्थिती पाहता काही शक्य झालं नाही। त्याची आठवण गोळ्याच्या मनी मला काल करून दिली आणि लोकांची ऐकण्याची इच्छा असते, आपण दोन शब्द सांगावे सांगतो म्हणत। आपली मूळ परंपरा ही गुरु परंपरा आहे। या गुरु परंपरेचा अनुभव शिष्याना जो येतो तो अनुभव कशामुळे येतो तर गुरूंच्या ठिकाणी ज्या शक्तीचा वास आहे त्या शक्तीचा अनुभव जर तुम्हा लोकांना आला असेल तर तुमचं हे गुरुस्थान आहे असं समजायला हरकत। ही एक प्रकारची अगम्य शक्ती असते म्हणून आपल्या त्या चटकन लक्षात येत नाही किंवा हे जे गुरु आहेत तुमच्या समोर बसलेले हे गुरु झालेले नाही। काही ठिकाणी गुरु झालेले पाहायला सापडतात, पण हे मूळचेच त्या परंपरेतून आलेले आहे। वयाच्या 7व्या वर्षी साक्षात्काराची प्रतिभा भगवंतांनी दिली आणि आता 61 संपून 62 लागायची वेळ आली। इतका काल अनेक लोकांना शिक्षण दिलेले आहे, शिकवलेलं आहे, लोकांना सांगत आहे की ईश्वराची प्रचिती येताना ती फार बालवयात यावी लागते आणि तसं हे प्रत्यक्ष घडलेलं आहे, हे खरं आहे। आता ह्या ठिकाणी असलेल्या शक्तीचा जो तुम्हा लोकांना अनुभव येतो तो अनुभव बहुतेक तुम्ही लोकांनी अनुभवलेला आहे। कोणाला स्वप्नातून दर्शन होतात, कोणाला मार्गदर्शन मिळतं, कोणाला आशीर्वाद मिळतो, हे माझ्या माहितीप्रमाणे बहुतेकांना अनुभवलेला आलेला आहे। स्वप्नातून दर्शन होतात याचा अर्थ हाच आहे की त्या शक्तीचा अनुभव तुम्हा लोकांना येतो। तुम्ही असा विचार करा, तुम्ही आता इतके बसलेले लोक आहात, तुम्ही कोणीही माझ्या स्वप्नात अजून आलेल्या नाही आणि येण्याची सुद्धा शक्यता नाही, पण ह्या देहाचं दर्शन बहुतेक प्रत्येकाला झालेलं आहे। निर्णया प्रसंगाने म्हणा, निर्णया वेळी म्हणा, सामान्य माणसाला कोणाच्या स्वप्नात जाता येतं का मला सांगा? शक्य नसतं ते। पण आपल्याला अशा पद्धतीची प्रचिती जर येत असेल तर हे तुमचं गुरुस्थान आहे हे असं मानायला हरकत नाही। कदाचित काही लोकांना अजून ते अनुभव आला नसेल ही सुद्धा शक्यता असते,
पण त्यांनी तो सुद्धा अनुभवाचा आहे असं समजावं. किंवा आपली भक्ती कमी पडते, आपली तेवढी पात्रता नाही, तेवढी योग्यता आपण मिळवली नाही, असंही त्यांनी लक्षात घ्यायला हरकत नाही आणि ही परंपरा चालू ठेवावी. आपल्या जीवनामध्ये ज्याला प्रत्यक्ष गुरूची भेट होते तो आपला अध्यात्माचा दिवस आहे. अध्यात्म हे आचारावं, अध्यात्म करावं, जप जाप्य करावं, पूजा अर्चा करावी, ध्यानधारणा करावी, अशा आदेशानेच हे दर्शनं दिली जातात. काही लोकांना असं वाटतं झालं असं दर्शन, आपली फार मोठी योग्यता आहे म्हणून दिलं असं दर्शन. पण त्याचा अर्थ असा नाही. तुम्ही अधिक परमार्थीत जीवन जगावं, परमार्थाकडे लक्ष द्यावं, अशा पद्धतीने ही दर्शनं दिली जातात. आतापर्यंत मी लोकांचं अनेक वेळा ऐकलेलं आहे, पण मी त्याला असं कधीही म्हणलेलो नाही की तुला कसं दर्शन झालं, काय झालं, काही बोलत. पण त्याचा अर्थ तुम्ही असा घ्यायचा आहे की आपल्याला स्वप्नदृष्टातून जर ह्या व्यक्तीचं दर्शन झालं तर आपण आणखी परमार्थाकडे लक्ष द्यावं, असा त्याचा अर्थ होतो. पुढच्या काळामध्ये आपल्या कृपा होण्याची बरीच शक्यता आहे. तशा दर्शन होणारच नाही. आज जिवंतपणे स्वप्नातून दर्शन होतं ही सामान्य गोष्ट नाही, किंवा सामान्य माणसाला ही शक्य पण नाही. पण ज्यांच्याकडे कृपा दृष्टी आहे, ज्यांच्याबद्दल यांना प्रेम वाटतंय, ज्यांच्याबद्दल आस्था वाटते, यांचं चांगलं व्हावं असं वाटतं, यांनी मार्गात यावं असं वाटतं, त्यांनाच ह्या पद्धतीचे दर्शन होतात. तुम्ही सर्व लोकांनी असा निश्चय केला पाहिजे की ज्या ज्या वेळेला आपण दर्शनाला जातो त्यावेळेला आपली प्रगती झाली असं माझ्या लक्षात यावं. मी तुम्हाला काही प्रपंच करू नका असं सांगत, पण प्रपंच करीत असताना सुद्धा ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्याला आचरता येतात. हे लोक कसे असतात, हे कार्यकारणास्तव येत. कार्य आणि कारण संपलं की तुमच्यातून निघून जातात. तसं प्राध्यापक शिकवतो आणि क्लास सोडून निघून जातो. अभ्यास करा नाही तर नका करा. तसं तुम्ही लोकांनी हे जाणलं पाहिजे की आपल्याला स्वप्नातून दर्शन झालं ना, हा एक प्रकारचा आदेश असतो. आम्हाला ज्या ज्या काळामध्ये गुरूंचं दर्शन झालं त्याचा अर्थ आम्ही असा घेतलेला आहे की आपली योग्यता वाढवावी असं त्यांना सुचायचं असतं. की ज्या ज्या वेळेला तुला असं वाटेल की मी दर्शन तुला देतो म्हणजे तुझ्या मोठी योग्यता वाढली असं त्याचा अर्थ नसून, ज्या ज्या वेळेला ह्या लोकांचं दर्शन आपल्या स्वप्नात होईल हा एक प्रकारचा शकून, मंगल शकूनच आहे. आता इथून पुढचा येणारा जो काळ आहे हा काळ विशेष करून दर्शनाचा आहे. इथून पुढे मी तुम्हाला हे आशीर्वाद देऊ शकेलच किंवा आशीर्वाद देण्याच्या मनस्थितीत मी असेलच असं काही नाही. कारण आता उरलेला काळ हा इतरांना दर्शन देण्यासाठी असतो. आतापर्यंत तुम्हाला कशी मी पुष्कळ बोललेलं आहे, सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे काहीही शिकवायचं राहिलं नाही. ज्या ज्यावेळेला मला असं वाटेल की आशीर्वाद आपण द्यावेत त्यावेळेची गोष्ट निराळी. आता इथून पुढे येणारा जो काळ येईल तो काळ मात्र असा येईल की दर्शनातच या गोष्टी लागतील. याची तुम्हाला सर्वांना जाण राहू द्या. आजकाल काय करतात, भक्त लोक येतात सारख्या तक्रारी सांगत असतात, त्यांना दुसरा आधार नसतो. हे खरं आहे, पण मला वाटतं नाही सांगितलं तरी ते तुमची कामं पूर्ण होत.
सांगायला पाहिजे असं काही नसतं. नाही तर मी ही गुरुपरंपरा कसली मला सांगत. गुरुपरंपरा या शब्दाचा अर्थच असा आहे की इच्छिलेलं काम होणं, इच्छिलेली इच्छा पूर्ण होणं, आपल्या मनात येणारा चिंता असेल तो निघून जाणं, आपल्याला कृपा प्रसाद कसा लाभेल ते पहा. यालाच गुरुपरंपरा म्हणतात. गुरुपरंपरा याचा अर्थ असा थोडा होतो की त्यांनी मला अनुग्रह दिला, मी तुम्हाला दिला, असा नाही त्याचा अर्थ. त्याचा अर्थ असा आहे, तेव्हा इतकी उच्च परंपरा, श्रेष्ठत्व लाभलेली ही माणसं, तुमच्या नशिबाने तुम्हाला ती प्राप्त झालेली आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात एक असा विचार करा की हयातीत आहे तोपर्यंत आपल्याला काय काय साधता येतं, काय काय घेता येतं, आपण गुण घेऊ शकतो का, आपण ते आचरू शकतो का, याचा थोडा अभ्यास करा. आणि हेच अनुभव जर तुम्हाला अखंडपणे येत असतील तर हा कृपा प्रसाद आहे. असं कोणी समजू नका की आपल्याला दृष्टांत झालं, आपल्या स्वप्नात दर्शन झालं, संपलं, असं नाही. हे काय असतं माहिती का, प्रत्यक्ष शिकवणं असतं. ही परंपराच अशी आहे की न बोलता शिकवण्याकडे कल असतो, न सांगता सांगण्याकडे कल असतो. आणि कृपा करा म्हणून सुद्धा सांगण्याची आवश्यकता नसते. तुम्ही तुमच्या मला भेटण्यापूर्वी तुमच्या एकंदर पद्धतीचा विचार करा. माझ्या माहितीप्रमाणे हे दर्शन झाल्यावर कोणीही परिस्थितीने खाली आलेले नाही. आणि इथं कोणी असेल तर त्यांनी उठून उभं राहावं, सांगावं की मला अजून तो अनुभव आलेला नाही. आपोआप ह्या गोष्टी घडतात. अहो यालाच गुरुदर्शन म्हणायचं की आपल्या जीवनात येणारे निर्णय प्रसंग यांच्या कृपाने, कृपा आशीर्वादाने टळतायत आणि यांच्याच आशीर्वादाचं पाठबळ आपल्या पाठीमागे आहे. एवढंच आहे की हे सगळं अनुभवताना आपली भक्ती त्या चरणाशी असावी की आपल्याकडनं ह्या चरणाला कुठंही अंतर पडू नये किंवा ह्या चरणाविषयी आपल्या मनात कुठेही किंतू येऊ नये. अशा विचाराचे जे भक्त आहेत यांना ही प्रचिती हमखास येईल. तर मग दर्शन म्हणजे काय, गुरुदर्शन म्हणजे काय, सत्पुरुषांचं दर्शन. सत्पुरुषांचं दर्शन हे निराळं असतं. आणि गुरुदर्शनामध्ये गंगा तापन, शशी तापन हे जे म्हणलं जातं ते तिन्ही गोष्टी याच्यात लागतात. कसा उत्कृष्ट भाव तुम्हाला कसा ठेवता येईल. देवधर्म तर करायचाच आहे, पण तो देवधर्म सुद्धा मनापासून करायचा आहे. आपल्याला चांगल्या भावना याव्यात, आपल्या डोक्यामध्ये चांगले विचार यावेत, आपल्या मनाला शांतता लाभावी, यासाठीच आपण हा परमार्थ करत आहोत. जर तुम्हाला ते शक्य नाही झालं तर आमच्याकडनं सहाय्य होतच आहे. असा एकही भक्त सापडणार नाही की त्याला सहाय्य झालेलं नाही. हे काय दर्शवतं, ही शक्ती असल्याचं दर्शवतं. काल का परवाच एक गोष्ट अशी घडली की पुण्यात एक कुटुंब आलं होतं. ते कुटुंब, त्या बाई अतिशय आजारी की त्यांना उठून उभं राहता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, खूप थकलेल्या होत्या. तर त्यांनी ते रामराया महात्मा असं कोणीतरी सांगितलं की हे वाचून पहा. त्या बाईने ते वाचल्यानंतर तिला स्वप्नात दर्शन झालं. तिला बरंही वाटायला लागलं. माझं बोलण्याचा हेतू चांगला आहे. तर ती बाई मला काय विचारती, तुम्हाला मी आजारी हे कसं कळालं. मी ऐकून तर इतकं थक्क झालो. तुम्हाला वाटतं का मला काही समजत नाही. तसं नाही हो, पण मी मुकाटे आवाज तुम्हाला कसं कळालं म्हणजे मी नंतर सांगतो. आता मला ताबडतोब सांगतो हे तुम्ही, पण नंतर सांगतो.
अज्ञानाने काही गोष्टी घडतात. ह्या तिला वाटलं की मी मुकाट्यात सांगितलं, यांना कसं कळालं हे प्रश्न तो नसतो, त्याला कळालेलं असतं. ते परंतु ही अनुभवणीतून जी काही साठलेली शक्ती आहे, ती शक्ती हे काम करते. तुम्हाला सर्वांना सुद्धा माझं सांगणं हेच आहे की ह्या शक्तीचा अनुभव तर तुम्हा लोकांना आला असेल तर तुम्ही निसंशयपणे भक्ती करीत राहा. कुठेही त्या व्यक्तीबद्दल संशय घेऊ नका, कुठेही किंतु येऊ देऊ नका. तुम्ही तुमच्या मनाशी जर हा अभिमान बाळगला तर हा अनुभव तुम्हाला येणारच नाही.